तर अंजली दमानिया यांच्या टीकेनंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले। अंजली दमानिया उच्च श्रेणीतील विचारवंत आहेत। दमानियांना सगळं कळतं। माझ्यासारखा सामान्य कार्यकर्त्यानं त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही। त्यांच्या विचारांची आम्ही बरोबरी करू शकत नाही, अशा शब्दात खोचक टीका खरं तर मंत्री संजय शिरसाटांनी केली। तर मोदी पर्यटनासाठी फिरत नाहीत, देशहितासाठी एकही ते सुट्टी न घेता ते काम करतात, असं भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय। अंजली दमानिया हे अत्यंत उच्च श्रेणीचे विचारवंत आहे। त्यातलं सर्व त्यांना कळतं, म्हणून त्यांच्यावर भाष्य करणं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला योग्य नाही आणि त्यांच्या विचाराची बरोबरी आम्ही करूही शकत नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पर्यटन करण्यासाठी फिरत नाहीत, तर देश सेवा करण्यासाठी एक दिवस सुट्टी न घेता काम करणारे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजींचा उल्लेख येतो। एकही दिवस सुट्टी मोदीजींनी घेतली नाही। अंजलीताई, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सल्ला देण्या इतके मोठे आहेत का, याचा विचार करा आणि मग मोदीजींवर टीका करा। तर दुसरीकडे निवडणूक संपताच संकट आठवलं का, अशा शब्दात मोदींच्या आव्हानावर अखिलेश यादव यांनी टीका केली आहे। खरं तर देशासाठी सर्वात मोठं संकट भाजपच आहे। निवडणूक काळात हजारो चार्टर्ड विमानांनी प्रवास का केला, असं संताप देखील अखिलेश यादव यांनी भाजपवर व्यक्त केला। तर काँग्रेस नेते सतेज पाटलांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे। हे फसलेलं परराष्ट्र धोरण आहे। ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनच्या दबावाखाली भारत सरकारनं केलेल्या कराराचा हा परिणाम असल्याचं सतेज खरं तर पाटलांनी म्हटलंय। हे फसलेलं परराष्ट्र धोरण आहे। अमेरिकेच्या दबावाखाली, ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनच्या दबावाखाली भारत सरकारनं केलेला करार, याचा हा परिणाम या ठिकाणी आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर आज मैत्री कुणाशीच राहिली नाही, अशी देशाची आमच्या परिस्थिती झालेली आहे। एका अमेरिकेबरोबर संवाद साधत असताना या सगळ्या गोष्टी कारणीभूत या ठिकाणी झालेल्या आहेत। आणि आपण बघितलं असेल की टॅक्सच्या संदर्भात ज्यावेळी परराष्ट्र मंत्र्यांना विचारलं गेलं की या टॅक्स संदर्भातला निर्णय झालेला आहे का, ते म्हणले मला माहीत नाही, कॉमर्स मिनिस्ट्रीला विचारा। करून करून भागले आणि देवपूजेला लागले, अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी मोदींवर टीका केली। निवडणुकांमधल्या दणदणीत प्रचारानंतर संकट दिसू लागले। जाहिरातींवर हजारो कोटी खर्च करता तो आधी थांबवा, असा सल्ला देखील रोहिणी खडसे यांनी मोदींना दिला। काल आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदींनी काही आव्हानं आपल्या सगळ्यांसाठी दिलेत की नेशन फर्स्ट, आणि त्याच्यामध्ये अनेक आव्हानं त्यांनी आपल्याला केली आहेत। पण त्यामध्ये माझी त्यांना विनम्रपणे विनंती आहे की हे आव्हानं आपण स्वतःपासून आणि आपल्या सगळ्या नेतेगण असतील, मंत्री महोदय असतील, यांच्यापासून हे सगळ्या गोष्टी आपण पहिले अंमलात आणायला सुरुवात करा। गेल्या निवडणुकीमध्ये जर 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल तर आपण दणदणून तिथे प्रचार केला, प्रचार सभा घेतल्यात, पैसा खर्च केला, सगळं झालं, आणि ते 5 राज्यांच्या निवडणुका आटोपल्यानंतर आपण आज हे जनतेला आव्हान करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।